नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। कोगनोळीमध्ये 10 एकर ऊसाचे क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी। कोगनोळी तालुका निप्पाणी येथील नक्षीमीनगर पानंद परिसरातील ब्राह्मण मळ्यानजीक विद्युत पुरवठा केबल मधून स्पार्किंग झाल्यामुळे मंगळवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास सुमारे 10 एकर ऊसाच्या क्षेत्राला आग लागली। यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून एकीकडे या सतत लागणाऱ्या पावसामुळे बिचारा बळीराजा अडचणीत आला असताना पुन्हा एकदा हे संकट बळीराजावरती कोसळले आहे। यामध्ये सुनील शामराव माने यांची 3 एकर जमीन, भूपाल चौगुले यांची 3 एकर जमीन, जीत पाटील आवटे यांची 1 एकर क्षेत्र, समडोळे यांचे 30 गुंठे क्षेत्र, तर बाळू वंदुरे चिंचणे व चिंचणे बंधूंचे सुमारे 2 एकर क्षेत्र या आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे यावेळी सांगण्यात आले। पावसाळा सुरू होण्यापूर्वी दूधगंगा नदीचा पाणी पुरवठा करणारी विद्युत लाईन हेस्कॉम विभागाकडून बंद करण्यात आली होती। आता पावसाळा बंद झाल्यामुळे नदी फाटा परिसरातील लाईन जोडणीचे काम जोमात सुरू होते। दरम्यान या लाईन एकमेकाला चिकटलेल्या आहेत का किंवा त्या जमिनीलगत आहेत का किंवा एखादा खांब उन्मळून पडलेला आहे का या संदर्भात खात्री न करता विद्युत पुरवठा सुरू केल्यामुळे चिकटलेल्या वायरिंगचे स्पार्किंग होऊन ही आग लागली असल्याचे या भागातील शेतकऱ्यांचे मत असून संबंधित विभागात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा याला जबाबदार असून लाखो रुपयांच्या नुकसानीला पूर्णतः हे कर्मचारीच कारणीभूत ठरल्याचे यावेळी शेतकऱ्यांच्यातून बोलले जात होते। जनमत न्यूज साठी नितीन धनवडेसह राज कोळेकर। कर्ज हवे आहे का? मग एक दिवसात दिवाळी दसरा फिरते यात्रेनिमित्त कर्ज मिळेल। दुचाकी गाडी, 4 चाकी वाहन, शेती अवजारे, गृहोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच व्यापारी वर्गांना 50,000 रुपयांपर्यंत तात्काळ कर्ज 1 दिवसात उपलब्ध करण्यासाठी संपर्क श्री हरसिद्धनाथ पतसंस्था कोगनोळी, तरडे वाकारी जवळ श्री हरसिद्धनाथ पतसंस्था कोगनोळी।